सरकारने अनेक वेळा धोका दिला। 29 ऑगस्ट पासून मुंबईत उपोषण, मनोज जरांगे पाटील। आज जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारला व देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा आपल्या शैलीत इशारा दिलाय। या प्रसंगी त्यांनी सरकारने बरेच वेळेस आम्हाला धोके दिले, विशेष करून देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची कित्येक वेळेस शब्द देऊन फसवणूक केली। मात्र यावेळेस आम्ही आता फसणार नसून सरकारने लवकरच ओबीसी व मराठा एकच आहेत व मराठा आरक्षणाचा प्रश्न त्वरित मार्गी लावून राज्यातील कोटी मराठा समाजाच्या तरुणांचे भले करावे, अन्यथा 29 ऑगस्ट पासून मुंबई येथे आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय। नाही, तिथे 29ला आझाद मैदानावरती किंवा मंत्रालयाच्या समोर मी आमरण उपोषण करणार। या दोन ठिकाणावरती 100% करणार। आमरण उपोषण करणारे शांततेत केल्याशिवाय माझ्या समाजाला न्याय मिळणार नाही यांची इच्छा आहे। दंगली झाल्या पाहिजेत, माझी इच्छा आहे राज्य शांत राहिलं पाहिजे आणि शांततेतच मी माझ्या समाजाला मिळून देतो। समाजाला सांगतो रुसू नका। बरं झालं तुम्ही तो प्रश्न विचारला, रुसू नका। मी उपोषण केलं की तुम्ही रुसता, अजिबात रुसायचं नाही। तुमच्या लेकराच्या हक्कासाठी मी लढतो। उलट तुम्ही ताकदीनं आलं पाहिजे, उलट ताकदीनं आलं पाहिजे। स्वाभिमानी वागायचं, आपल्या लेकरा बाळाचं वाटोळं नाही झालं पाहिजे। कडवट वागायचं, कडवट शांत राहायचं, पण भित्र नाही राहायचं। धाडशी वागायचं सगळ्यांनी। हे 28ला अंतरवालीतून मी निघणार आहे। मार्ग मी 1 ऑगस्टला सांगतो कसा मार्ग असणार आहे। 1 ऑगस्टला सगळे आंदोलनाचे टप्पे, पुढची दिशा सगळी पाडणार आहे 1 ऑगस्टला। म्हणजे त्यांना ती तयारी करायला फक्त आज 1 पासून तयारी, आजच तयारी 1 सुरू। चलो मुंबई 29 ऑगस्ट सुरू, आजपासून ते सुरू। आता तयारी करायची। मला 28ला फक्त नेऊन सोडा, जेवढ्याला ते बी कामं बुडून नको, जेवढ्यांना शक्य आहे तेवढ्यात। मी खंबीर आहे तुमच्या लेकरा बाळासाठी। मला माहिती आहे लोकांना काय म्हणायचं म्हणू द्या। ते बरळवाडी पाहिजे बी बरळायला, लोकांना काय म्हणत महासमाज माया मागे मला पक्का माहिती। 7 कोटीतला एकही हटत नाही। भाजप मधला मराठा सुद्धा नाही, कारण भाजपच्या मराठीचं पोराला काय आरक्षण नाही पाहिजे का? होय रे, तुम्हाला नोकराला नाही का लागायचं? तुमचे पोरं शिकायचे नाही का? तुमच्या पक्षाची सत्ता आली म्हणून काय आरक्षण नाही पाहिजे त्यांना शिकायला, असं आहे का? भाजपच्या मराठ्याची सत्ता आल्यावर त्यांचे लेकरं आपोआपच डॉक्टर होते, आपोआपच इंजिनियर होते। उकंड्यावर कुत्रं मुतल्यासारखं छत्री उगती का आपोआप? असं काय आहे का? भाजपच्या मराठ्याला, शिवसेनेच्या मराठ्याला, काँग्रेसच्या मराठ्याला काही गरज नाही आरक्षणाची। नुसती सत्ता आली तर त्यांचे पोरं इंजिनियर होते, डॉक्टर होते, आर्किटेक्ट होते, त्यांचे पोरं IPS IAS दर्जाचे अधिकारी होते, क्लास 1 क्लास 4 अधिकारी होते, तहसीलदार होतो ऑटोमॅटिक, कलेक्टर ऑटोमॅटिक होतो, PI EPI ऑटोमॅटिक होतो। असं काही आहे का? आरक्षण लागणारे लेकरा बाळाला भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, तुमचं 1 दिवस राजकारण आता 29ला, आता 4 महिने जातीसाठी त्या लेकरासाठी स्वतःच्या। भाजपमधल्या, शिवसेनेतल्या, राष्ट्रवादीतल्या मराठ्यांना सांगतो, आता तुमच्या लेकरासाठी जातीसाठी लढा, त्यांना मोठं करा। तुमची सत्ता आली म्हणजे तुमचं लेकरू IPS नाही बनणार, IAS नाही बनणार, त्यासाठी आता जात। हे बघा कसं करता येते, हाय का? नीटच्याच माग घालायला त्याला नाक सुद्धा दिदार झाला होता, त्याचं वाकून गेलं पार, ते येवल्याचं येड पडते दलिंदर साल तरी बोलत का नाही? बरं, त्याला सगळ्यांनी सोडून दिलं, भाजपनी सोडून दिलं, काँग्रेसनी, शिवसेनेनी, बेसरामानी सगळ्यांनी सोडून दिलं, कुणीच घ्यायना त्याला, कारण वागतच तसं ते। कारण त्याच्यामुळे पक्ष संपायला लागला, त्याच्यामुळे नेता संपायला लागला, त्याच्यामुळे त्याला कोणी घेत नाही, तरी पण बोलतं तुमच्या मागं सगळा समाज उभा आहे। तुम्हाला काय करायचं? सगळा समाज उभा आहे, आणि तुम्ही नाही उभा राहील ना, आल्याच तुमच्या आता ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगर परिषद तुमच्या रपा पाडून टाकी तो मग। तुम्ही नुसते उभा राहू नका मराठ्याच्या पोराच्या मागं, आमदार, खासदार, मंत्री, तुम्ही नुसतं म्हणा आमचा पक्ष, आमच्या नेत्याला बोलू नका, थोपडच फोडीन तुपल्या नेत्याला बोलू नको म्हणलं। तो बाप हे समाज आहे, पक्ष बाप नाहीये, नेता बाप नाहीये। त्यामुळे इकडं कचाकच आंदोलनात उभा राहायचं। कशामुळं? तो पोरगी मोठी होणार आहे, सत्ता जरी असली तरी आरक्षणामुळं, सत्तेमुळं नाही होणार। तो पोरग मोठं होणार आहे, तो जात मोठी होणार आहे, त्यांना ताकदवर बनवा। आता राजकारण 29ला पार। मधल्या काळात सगळ्यांनी नसतात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायतला एक बी निघून देणार नाहीत। मग आम्ही तुमचं सगळ्यांनी ताकदीनं उभा राहायचं ह्याच्यात, आणि आपले सगळं हक्क 6 जूनच्या आत मिळवून घ्यायचा। 6 जूनच्या आत सांगतो फडणवीस साहेब, ते ॲडमिशन 21 तारीख मागं पुढं होईल।
किंवा मग ते 30 मे 29 मेच्या आतच देऊन टाका. म्हणजे ते ऍडमिशनला पुन्हा म्हणायचे व्हॅलिडिटी नाही, नामकच नाही, क्रिमिलेअरच नाही. ऍडमिशन सुरू व्हायच्या आत आमचे सगळ्याच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करून टाका. जर तुम्ही हे केलं नाही मग विचारायचं नाही 29 ऑगस्टला हे काय झालं. आता मी बोलतो कमी आणि काम जास्त करतो. बोलतो कमी का नाही आता? आता कमी बोलतो. थोडा मी बी तुमच्यासारखं वागायला शिकलो आता. तुम्ही कसा गोड बोलून शांत राहून गेम करता, मी बी टप्प्यात आला की कार्यक्रमच वाजवतो. कसा गेम करतो मी बी शांत राहून माझ्या समाजाला कसं मिळून देतो ते बघत राहा तुम्ही आता.